नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे ऑक्टोबर 2024 या महिन्यासाठी कर्क राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार. कर्क राशीच्या तरुणांना किंवा तरुणींना हा महिना अतिशय उत्साहवर्धक आहे. म्हणजे त्यांचे वैवाहिक योग किंवा तसे प्रसंग जुळून येतील आणि त्या बाबतीत त्यांची चांगली प्रगती या महिन्यात दिसून येईल. कारण काही वेळेला असं असतं, आपण योग्य वेळेची वाट बघत असतो, तर ती कर्क राशींच्या व्यक्तींना ही योग्य वेळ आता आलेली आहे. तर या महिन्यात त्यांनी अशा गोष्टींचा निर्णय घ्यावा, त्या दृष्टीने पुढे जावं किंवा पुढची बोलणी करावीत आणि लवकरात लवकर होकार या महिन्यात मिळवावा अशी अपेक्षा या महिन्यात तुम्ही ठेवू शकता आणि त्याप्रमाणे प्रयत्न केलेत तर ते काम यशस्वी होऊ शकतं. त्याचप्रमाणे तरुणांना उत्साहवर्धक हा असा महिना मी अशासाठी म्हटलं की प्रयत्न हे केवळ वैवाहासंबंधी नाहीच, ते कोणत्याही बाबतीत त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. कारण यशस्वीतेची जोड जर आपल्या प्रयत्नांना मिळाली तर उत्साह आणखी वाढतो. तसा तुमच्या प्रयत्नाला यशस्वी करणारा हा महिना असं म्हणता येईल. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन, प्रकृती त्यांची या महिन्यात त्यांना चांगली साथ देईल. अगदी काहीच नाही तर साधारणपणे पहिल्या पंधरवड्यात म्हणजे पहिल्या अर्ध्या महिन्यात त्यांना खूपच यशस्वीतेची किनार दिसून येते. प्रत्येक बाबतीत यश मिळवणे असा हा महिना त्यांना दिसून येतो. आता ह्याचा अर्थ असा नाही आहे की बाकीच्यांना हा महिना वाईट आहे, पण मी विशेष जे होतं ते या मुद्दाम पहिल्यांदा सांगितलं. बाकी साधारणपणे कर्क राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो प्रगतिकारक आहे असं मी म्हणेन. प्रकृती त्यांना चांगल्या प्रकारे साथ देईल आणि मनोबल जे आहे ते त्यांचं खचणार नाही. मनोबल जागृत ठेवून प्रत्येक गोष्टीत ते पुढे विचार करू शकतात. असा हा महिना कर्क राशींच्यासाठी आहे असं म्हणेन. उद्योगधंदा आणि अशा बाबतीत जर म्हणाल तर तुमच्या मेहनतीचं चांगलं चीज झालेलं या महिन्यात तुम्हाला दिसून येईल. म्हणजे केलेल्या प्रत्येक मेहनतीचा चांगला मोबदला तुम्हाला मिळेल. पण तोंड तुम्हाला उघडलं पाहिजे. तुम्ही तोंड उघडला नाही तर ते कमी मिळेल. म्हणून तुम्ही योग्य प्रकारे तोंड उघडा, तेवढा डिमांड करा, तुम्हाला ते मिळेल. पण ते काम तुमचं आहे. तर असं तुम्ही जर प्रयत्न केलेत तर त्याप्रमाणे मोबदला सुद्धा तुम्हाला चांगला मिळू शकतो. कर्क राशींच्या व्यक्तींना असं म्हणेन की त्यांच्या उद्योगामध्ये जे कॉमर्स किंवा अन्य त्या क्षेत्रामध्ये जे लोक आहेत, जे आर्थिक उलाढाल करणारे जे लोक आहेत, त्यांना हा महिना आर्थिक गुंतवणूक या बाबतीत चांगला आहे असं म्हणेन. जमिनीच्या व्यवहारात गुंतवणूक करणे किंवा एखादी ओपन लँड घेऊन त्याच्यावर गुंतवणूक करणे अशासाठी हा महिना कर्क राशीला खूप चांगला आहे. त्याचं चांगलं फळ, रिटर्न्स तुम्हाला पुढे भविष्यकाळात मिळेल. तर मुद्दाम अशा गोष्टी शक्य असल्यास किंवा तुमच्या विचाराधीन असल्यास अवश्य करा. मेष राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगेन की विद्यार्थी दशेतली जी मुलं आहेत त्यांना प्रत्येक प्रयत्नात यश देणारा असा महिना. उच्च शिक्षण घेणारे किंवा PhD प्रबंध सादर करणारे अशी जी मुलं असतील तर त्यांनी मुद्दाम त्यासाठी प्रयत्न करावा. चांगले त्याबद्दल तुम्हाला रिझल्ट येतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना केलेल्या कामाची वाहवा होईल आणि विशेष बेनिफिट म्हणजे काहीतरी पैशाचा मोबदला जास्तचा असा तुम्हाला मिळू शकतो. जे उद्योगधंदा करतात, लघुउद्योग करतात, त्यांनी मोठी स्वप्न या महिन्यात बघायला हरकत नाही. स्वप्न बघितली पण त्या स्वप्नांकडे कसं जाता येईल याचा सुद्धा एक आढावा किंवा एक प्लॅन असं त्यांनी ह्या महिन्यात तयार करावा
आणि त्या प्लॅनमध्ये त्यांना कोणाकोणाची मदत लागणार आहे हा सुद्धा आढावा घ्यावा. कारण अशी वेळ आता आलेली आहे की त्यांनी आता एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि त्यासाठी आपलं व्हिजन जे आहे ते खूप दूरचं असलं पाहिजे आणि ते तुम्ही या महिन्यात करावं उद्योगधंदा करणाऱ्या व्यक्तींनी, असा माझा सल्ला आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये आपल्या घरातील कुटुंबीय जे आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे साथ देतील. प्रवास करणे किंवा प्रवासाला काहीतरी पुढाकार घेणे अशी मदत तुम्हाला कुटुंबियांकडून या महिन्यात मिळू शकते. आपल्या बरोबरीची भावंड किंवा मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर कुठेतरी प्रवासाचा योग किंवा काहीतरी एक दिवसीय पिकनिक वगैरे असा योग तुम्हाला या ठिकाणी येतोय या महिन्यात, तर त्याचा अवश्य तुम्ही लाभ घ्या आणि ते मजा आहे, आनंद आहे, तो सुद्धा तुम्ही लुटा या महिन्यामध्ये, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. कौटुंबिक सुखामध्ये मी म्हणेन की घरातील ज्येष्ठ व्यक्ती ज्या खूप सिनियर आहेत अशा व्यक्तींच्या आरोग्याची मात्र ज्युनियर्सना काळजी घ्यावी लागेल. जे कर्क राशींची मंडळी आहेत त्यांना घरातील सगळ्यात मोठ्या सिनियर मंडळींची प्रकृतीच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल, कारण थोडंसं लक्ष देण्याची गरज निर्माण होईल आणि ते आपण अवश्य लक्ष द्यावं आणि जर काही आवश्यकता असेल त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट करावी. उत्पन्न जे आहे ते या महिन्यामध्ये तुमचं स्वकर्तृत्वाने अतिशय चांगलं असणार आहे आणि त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळेल आणि त्याची वाहवा सुद्धा होईल असं या ठिकाणी दिसून येते. आध्यात्मिक बाबतीत ज्यांचं अनुष्ठान, जपजाप्य, साधना हे नियमित करणारे लोक आहेत त्यांना एक वेगळा आनंद या महिन्यात मिळेल, कारण त्यांनी ठरवलेलं जी काही साधना आहे ती त्यांची ह्या महिन्यात पूर्णत्वाला जाईल. त्यामुळे तो आनंद त्यांना अवश्य मिळेल असं या ठिकाणी मला दिसून येत आहे. म्हणून काही नियमित पारायण करणारे वगैरे असे लोक असतात त्यांना ह्या महिन्यात एक मनस्वी समाधान यातून मिळेल असं या ठिकाणी मला दिसत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये साधारण काही खर्च जे आहेत ते अनपेक्षित तुम्हाला स्वीकारावे लागतील. कौटुंबिक कारणाने किंवा आपल्या मुलांच्यासाठी, आपल्या पत्नीच्यासाठी किंवा पत्नीला आपल्या नवऱ्यासाठी असे काहीतरी अनपेक्षित खर्च या ठिकाणी या महिन्यात करावे लागतील असं दिसून येत आहे. पण ते त्यांनी करावेत कारण ते आवश्यक असतील, पण ते केले तरी काही बिघडणार नाही आहे आणि ते त्यांनी करावेत असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं कर्क राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.